शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, अरे कर्जमाफी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. इथं थांबा सगळे घोषणा द्यायच्या इथं थांबा. कर्जमाफीच्या आडून ज्यांनी स्वतःची दलाली खाल्ली अशा बच्चू कडूची आमदारकी रद्द करण्यात यावी. सरकारने नागपूरच्या मोर्चामध्ये सर्व शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती, पण जेव्हा शासनाने GR काढायचा आहे कर्जमाफीचा तर त्याच्यामध्ये खूप काही अटी शर्ती टाकल्यात. नागपूरच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्याला कुठंतरी शेतकऱ्याचा 7/12 कोरा होईल अशी आशा असताना या सरकारने शेतकऱ्याच्या विरोधामध्ये फक्त 2 ते 4% शेतकऱ्याला याचा कुठंतरी लाभ होईल आणि 80-90% शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहतील असा दुर्दैवी GR शासनाने काढलेला आहे. याचा आम्ही शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने निषेध करतो. या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याच्या पदरात काहीही पडणार नाही. फक्त पदरात पडलं कुणाच्या, त्या सरकारमध्ये आमदार झालेल्या बच्चू कडूच्या पदरात पडलंय. त्यांनी बच्चू कडूने शेतकऱ्याचं आंदोलन मातीत घालून स्वतःच्या आमदारकीचे चोचले पुरवलेले आहेत. त्यामुळे या कर्जमाफीच्या शासनाच्या GRचा आम्ही पूर्णतः निषेध करत आहोत आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफी द्यायची असेल तर सरसकट शेतकऱ्याला अटी शर्ती न ठेवता प्रत्येक शेतकऱ्याला या कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. आणि या ठिकाणी कर्जमाफीच्या आडून ज्यांनी स्वतःची दलाली खाल्ली अशा बच्चू कडूची आमदारकी रद्द करण्यात यावी असं आम्ही पूर्ण शेतकरीच्या वतीने व शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने या ठिकाणी मागणी करत आहोत. सर्व शेतकऱ्याला विनंती की कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत मिळाली पाहिजे.